नमस्कार. मानवी मन आणि प्राणी नवीन सवयी कशा शिकतात याच्या एका रंजक विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण 20व्या शतकातील मानसशास्त्राला कलाटणी देणाऱ्या एका भन्नाट आणि अत्यंत प्रभावशाली सिद्धांतावर बोलणार आहोत. तो म्हणजे B.F. स्किनर यांचा क्रियाप्रसूत अनुबंधन म्हणजेच ऑपरेंट कंडिशनिंग थिअरी. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सुरुवातीला हा अनुबंधन सिद्धांत नक्की काय आहे ते समजून घेऊ. मग स्किनर यांचे उंदीर आणि कबुतरांवरील प्रसिद्ध प्रयोग पाहू. त्यानंतर सकारात्मक आणि नकारात्मक पुनर्बलन म्हणजेच रिइन्फोर्समेंट, त्याच्या वेळापत्रकाचे महत्त्व आणि शेवटी आपल्या शिक्षण व्यवस्थेत याचा कसा वापर होतो हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. आता एक अगदी साधा पण महत्त्वाचा प्रश्न पडतो. माणूस असो वा प्राणी, आपण एखादी विशिष्ट गोष्ट, एखादं वर्तन पुन्हा पुन्हा करायला कसं शिकतो? विचार करा. आपण नवीन सवयी कशा लावतो? एखादी कृती आपण वारंवार का करतो? ह्याच एका प्रश्नाने 20व्या शतकातील एका सर्वात मोठ्या मानसशास्त्रीय शोधाला जन्म दिला. चला तर मग स्किनर यांच्या या ऑपरेंट कंडिशनिंग थिअरीपासून म्हणजेच क्रियाप्रसूत अनुबंधन सिद्धांतापासून सुरुवात करूया. याने मानसशास्त्रात एक मोठा बदल कसा घडवून आणला ते पाहूया. आता इथे एक रंजक गोष्ट लक्षात घ्या. स्किनर यांच्या आधी थॉर्नडाईकसारख्या शास्त्रज्ञांचा असा विचार होता की आधी बाह्य उद्दीपक म्हणजे एखादं स्टिम्युलस समोर येतं आणि मगच आपण त्यावर प्रतिक्रिया देतो. याला SR मॉडेल म्हणायचे. पण स्किनरची संकल्पना अगदी क्रांतिकारी होती. त्यांनी हे पूर्णपणे उलटं केलं. त्यांच्या RS मॉडेलनुसार आधी आपली कृती घडते आणि त्या कृतीनंतर आपल्याला जे बक्षीस किंवा परिणाम मिळतो ना, तो ठरवतो की आपण ती कृती भविष्यात पुन्हा करणार की नाही. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर आपण मानव किंवा प्राणी केवळ आजूबाजूच्या घटनांवर निष्क्रियपणे अवलंबून नसतो. आपण आपल्या वातावरणात अत्यंत सक्रिय असतो. आपण स्वतःहून काही कृती करतो आणि त्या कृतीचे जसे परिणाम मिळतील तसं आपलं पुढचं वर्तन ठरतं. म्हणूनच आपल्या स्वतःच्या प्रतिक्रियेला किंवा रिस्पॉन्सला केंद्रस्थानी ठेवणारी ही टाईप R थिअरी म्हणून ओळखली जाते. आता हे सगळं प्रॅक्टिकली कसं सिद्ध झालं? त्यासाठी आपल्याला स्किनर यांचे प्रसिद्ध उंदीर आणि कबुतरांवरील प्रयोग पाहावे लागतील. हा दृश्य पुरावा खूपच रंजक आहे. 1930ची गोष्ट आहे. स्किनर यांनी एका भुकेल्या पांढऱ्या उंदराला एका बंद पेटीत ठेवलं. आता साहजिकच अन्नाच्या शोधात तो उंदीर इकडे तिकडे उड्या मारू लागला. पण अचानक अगदी चुकून त्याचा पाय तिथे असलेल्या एका लिव्हरवर पडला. आणि काय आश्चर्य, पेटीत अन्नाची एक गोळी पडली. मानसशास्त्राच्या इतिहासातील हा एक युरेका मोमेंट होता असं म्हणायला हरकत नाही. अन्नाची गोळी मिळाल्यावर त्या उंदराच्या एक साधी गोष्ट लक्षात आली. लिव्हर दाबला की अन्न मिळतंय. यानंतर त्या उंदराने विनाकारण उड्या मारणं पूर्णपणे थांबवलं आणि भूक लागली की तो थेट जाऊन लिव्हर दाबू लागला. ही साधीशी दिसणारी पेटी नंतर इतकी जगप्रसिद्ध झाली की स्किनर यांच्या विद्यार्थ्यांनी आदराने याला स्किनर बॉक्स असं नाव दिलं. आणि हो, हे फक्त उंदरांपुरतं मर्यादित नव्हतं बरं का. 1943मध्ये स्किनर यांनी हेच तत्त्व चक्क कबुतरांवरही सिद्ध केलं. एका विशिष्ट बटनावर चोच मारली की दाणा मिळेल हे समजताच त्या कबुतरानेही तीच कृती हुबेहूब अंगीकारली. यावरून हे स्पष्ट झालं की शिकण्याची ही पद्धत, हे जे मेकॅनिझम आहे ते जवळपास सर्वच सजीवांमध्ये सारखंच काम करतं. या सगळ्यात जे मुख्य इंजिन काम करते ते म्हणजे पुनर्बलन. इंग्रजीत आपण याला रिइन्फोर्समेंट म्हणतो. आता सकारात्मक आणि नकारात्मक पुनर्बलन नक्की काय असतं ते समजून घेऊया. तसं पाहिलं तर पुनर्बलन किंवा रिइन्फोर्समेंट हा शब्द सगळ्यात आधी मानसशास्त्रज्ञ क्लार्क हल यांनी वापरला होता. पण स्किनर यांनी तो प्रयोगातून खऱ्या अर्थाने जगप्रसिद्ध केला. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अशी कोणतीही गोष्ट जी आपल्याला एखादं काम पुन्हा पुन्हा करायला भाग पाडते त्याला आपण पुनर्बलन म्हणतो. याचे 2 खूप महत्त्वाचे प्रकार आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. नवी सायकल मिळावी म्हणून एखाद्या मुलाने मन लावून अभ्यास करणं, हे झालं सकारात्मक पुनर्बलन. इथे काहीतरी छान इष्ट गोष्ट मिळवण्याची इच्छा आहे. पण याउलट पालकांचा ओरडा खाण्यापासून वाचण्यासाठी अभ्यास करणं, हे झालं नकारात्मक पुनर्बलन. इथे आपल्याला एखादी नको असलेली गोष्ट किंवा शिक्षा टाळायची असते. आणि हाच क्रियाप्रसूत अनुबंधनाचा सुवर्ण नियम आहे मित्रांनो. ज्या वर्तनाला बक्षीस मिळतं किंवा ज्याचं कौतुक होतं ते वर्तन निश्चितपणे पुन्हा पुन्हा केलं जातं. नवीन सवयी लावण्याचं हे एक अत्यंत प्रभावी आणि अगदी 100% काम करणारं सूत्र आहे.
पण थांबा, फक्त बक्षीस देणं पुरेसं नसतं. या पुनर्बलनाची अनुसूची म्हणजेच ते बक्षीस कधी आणि कसं द्यायचं हे खूप महत्वाचं आहे. इथं वेळेचं गणित खूपच मॅटर करतं. स्किनर यांनी या बक्षिसांच्या वेळेवरही अभ्यास केला आणि 2 मुख्य पद्धती शोधून काढल्या. पहिली पद्धत म्हणजे प्रत्येक योग्य कृतीनंतर लगेच बक्षीस देणं आणि दुसरी पद्धत म्हणजे पार्शियल रिइन्फोर्समेंट, म्हणजेच कधीतरी अधूनमधून अगदी अनपेक्षितपणे बक्षीस देणं. आपला मानवी स्वभाव खूप रंजक आहे, नाही का? विचार करा, जर तुम्हाला तुमचं सर्वात आवडतं जेवण रोजच मिळालं तर काही दिवसांनी तुम्हाला त्याचा नक्कीच कंटाळा येईल. तसंच प्रत्येक लहान कामासाठी जर आपल्याला शाबासकी मिळत राहिली तर त्या शाबासकीची किंमतच उरत नाही. म्हणूनच अचानक किंवा आंशिक स्वरूपात मिळणारं बक्षीस हेच आपल्या वर्तनाला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वात जास्त प्रभावशाली ठरतं. चला तर मग आता या प्रयोगशाळेतील सिद्धांताचा थेट आपल्या दैनंदिन जीवनात आणि विशेषतः शिक्षणात कसा वापर होतोय ते पाहूया. याने वर्गात खरोखरच एक मोठं परिवर्तन घडवून आणलंय. स्किनर यांच्या या सिद्धांताचा आजच्या शिक्षण पद्धतीवर खूप खोलवर परिणाम झालाय. प्रोग्रॅम्ड इन्स्ट्रक्शन म्हणजेच अभिक्रमित अनुदेशन या पद्धतीत मोठ्या आणि कठीण विषयांना छोट्या छोट्या सोप्या भागांत विभागलं जातं. जेव्हा विद्यार्थी एखादा छोटा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करतो तेव्हा त्याला लगेच सकारात्मक फीडबॅक मिळतो आणि यामुळेच त्याला पुढचा टप्पा गाठण्याची एक जबरदस्त प्रेरणा मिळते. विशेषतः जे विद्यार्थी थोडे हळू शिकतात त्यांच्यासाठी तर हे तंत्र खरोखरच एखाद्या जादूसारखं काम करतं. कारण यात त्यांना मोठ्या अपयशाची अजिबात भीती नसते. उलट या छोट्या छोट्या टप्प्यांवर मिळणाऱ्या यशामुळे आणि शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे त्यांचा आत्मविश्वास इतका दुणावतो की त्यांना स्वतःहून शिकण्याची गोडी लागते. या विश्लेषणाच्या शेवटी मी तुम्हाला एक विचार करायला लावणार आहे. आजच्या काळातील आपले स्मार्टफोन पहा. सोशल मीडियावर आपण टाकलेल्या फोटोवर अनपेक्षितपणे मिळणारे लाईक्स किंवा फोनवर अचानक वाजणारे नोटिफिकेशन्स हे सगळं आंशिक पुनर्बलनाचं म्हणजेच पार्शल रिइन्फोर्समेंटचं एक उत्तम उदाहरण नाहीये का? विचार करा, आपण सगळेच नकळतपणे जागतिक स्तरावरील एका मोठ्या डिजिटल स्किनर बॉक्सचा भाग तर झालो नाही आहोत? यावर नक्की